ताई आता बरेच लोक तुम्हाला हा प्रश्न विचारत असतील ना, की म्हणजे तुम्ही म्हणता, की स्वामी तुमच्याशी बोलतात. हं. तर मग हे कशावरून आम्ही समजायचं? हो, किंवा मग ह्याचं प्रमाण काय वगैरे असं पण हो. म्हणत असतील. मग तुम्ही त्यांना कसं ते हे करून देता, की मला हा प्रश्न कोणी विचारला की मला खूप आवडतो. बरं. कारण काय आहे, की प्रत्येकाचा विश्वास समोर बसला पाहिजे हं. आणि माझं सांगणं असं आहे, की मी ऑडिओ कॉल घेते, व्हिडिओ कॉल नसतो. हं. त्याच्यामुळे मी बोलतीये का कोण बोलतंय ह्याचाही शंका येऊ शकते. हं. हं. आणि मला म्हणायचं आहे, की स्वामींवर श्रद्धा तुम्ही ठेवता म्हणून तुम्ही माझ्याशी बोलता. हं. तर ते असं नाही होता कामा, की त्या श्रद्धेला तडा गेला पाहिजे. हां. त्याच्यामुळे जेव्हा एका माणसाने मला विचारलं, तो अमेरिकेतला आहे. त्यांनी मला विचारलं, की "ताई आता आपलं सगळी अपॉइंटमेंट झाली, पण स्वामी तुमच्याबरोबर आहेत किंवा तुम्हाला काय दिसतं हे आम्हाला कसं कळणार?" हां. त्याचा शब्द संपायच्या लगेच मी म्हणलं, "तुमच्या शेजारी व्हायोलेट कलरचं काय आहे सांगा?" तो म्हणला, बरं. "माझ्या शेजारी मेणबत्ती आहे. त्याचा कलर व्हायोलेट आहे." ओके. आणि म्हणला, "नाही, मी आता परत नाही विचारणार." की असं आहे. म्हणलं, "मला हे कळतं की तुमच्या शेजारी काय?" माझी विचारण्याची पद्धतही हीच असते, की तुमच्या शेजारी काय? जवळ काय? तुम्ही आत्ता पाय हलवलात का? तुम्ही हं. डोक्यावरनं हात फिरवलात का? कारण सूक्ष्मात तिथे स्वामी असतात. अच्छा. म्हणून ते मला सांगत असतात, की समोरच्या नावं विचारायचाच माझा हेतूच आहे, की समोरच्या माणसाला विश्वास पटावा, की ह्यांना आपल्या घरातल्या लोकांची किंवा माहितीतल्या लोकांची नावं कशी कळली आणि मलाही विश्वास बसावा, हं. 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 की समोरच्या माणसाला मी योग्य तो न्याय देते. हं. ह्याच्यासाठी मी हे नावं माझी पद्धत निराळी आहे. मला ही कोणी शिकवली नाही आहे. ओके. मी ही अशीच मला कळत गेली आहे. त्याच्यामुळे मला तुम्ही काहीही आणून द्या, तुम्ही रुमाल आणून द्या. मी ज्या माणसाचं रुमाल आहे नाव सांगा मला सांगता येईल. हां. माझ्याकडे तंत्र नाही आहे. लोकं जे कारण मला म्हणतात. कोणी शिकवलेलं नाही आहे. हं. जे स्वामींच्या बुद्धीला स्वामींनी मला जी बुद्धी दिली आहे त्या बुद्धीत जे येईल ते मी सांगते. बरं. त्याच्यामुळे लोकांचा विश्वास जेव्हा मी सांगत असते, अशीच एक बाई होत्या, त्या मला वाटतं हॉलंडला का कुठेतरी राहत होत्या, इंडियात आल्या होत्या. आणि मी नावं विचारायला लागले. त्या हसल्या. हं. म्हणलं, "का हो तुम्हाला का हसायला आलं?" ते म्हणले, "ही नावं ह्याच्यात काय?" तर म्हटलं, "मी एक नाव घेतलं, की ते अनुजा कोण आहे?" ती एकदम शांत बसल्या. त्या म्हणल्या, "मला ज्या नावाने लिहायचं होतं, ते नाव हे आहे." बरं. म्हणजे तिचं कर्म अनुजा नावात होतं. बरं. मग तिला कळलं, की ही नावं स्वामी घेत आहेत. हां. हे जे असतं, हं. की कारण मी पत्रिका नाही सांगत. त्याच्यामुळे मला त्या ग्रहदशा नाही कळत. मग समोरचा माणूस काय विश्वासाने येणार? हं. 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 नुसतं स्वामींचं नाव आहे म्हणून नाही त्यांनी यावं. म्हणून नाही होत. बरोबर. त्याचंही शंका समाधान व्हायला पाहिजे. त्यालाही आनंद मिळायला पाहिजे. काहीतरी जाताना त्याला वाटलं पाहिजे, की आपलं टेन्शन दूर होऊ शकतं. हं. हे तरी वाटलं पाहिजे. ही बरोबर. माझी सांगण्याच्या मागची ही माझी भावना आहे. बरं. त्याच्यामुळे मला असा प्रश्न विचारले कोणी, की स्वामी तुमच्याबरोबर आहेत का? तर तो प्रश्न असा असतो, की मी श्वास घेते तर स्वामी आहेत. हं. आता माझी एक भक्त मला विचारते, की "ताई तुम्ही कशा आहात?" तर मी सांगते, की "मी उत्तम आहे." "ताई स्वामी कसे आहेत?" "स्वामी उत्तम आहेत." तर म्हणजे दोघांचं उत्तर एकच का? म्हटलं, "हो. हां. जर मी उत्तम आहे, तर स्वामी उत्तम आहेत." उत्तम आहे. वाह! इतकं ते आमच्यात ते असतं, की स्वामी आहेतच. ओके. हां, ते दाखवायची गरज नाहीये असं आहे. त्या पद्धतीने. हो. अ,